आम्ही चांगले मित्र आहोत. आणि माझ्या मंडळीसाठी मी घेतलं होतं आमरो ज्यूस. पण घ्यायच्या अगोदर मला ते 2 महिने म्हणत होते घ्या म्हणून. कारण की माझ्या मंडळीचं लिव्हर डॅमेज सांगितलं होतं. भरपूर दवाखाने केले त्या अगोदर आणि पैसे पूर्ण खर्चून झाले. 2-2.5 लाख रुपये जवळपास खर्च आला. इथं पण भरपूर केलं होतं आणि इथून आम्हाला आजार न कळाला नाही म्हणून आम्ही नाशिकला पाठवली. नाशिकला स्पेशल टेस्ट केली. तिथं 40-50 हजार रुपये फक्त टेस्टला घालवले आणि सगळं झाल्यानंतर डॉक्टर म्हणले की यांचं लिव्हर डॅमेज आहे आणि फक्त वडलीव 300 चालते त्याला लिव्हर डॅमेजला. ती एकच गोळी दिली आणि म्हणले तुम्ही आता घरी जा, जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील. त्याच्यानंतर मग तिला नाशिक म्हणजे माझे मिळून नाशिकला राहतात, त्यांनी केलं ते थोडा खर्च, बाकीचं मी केलं 50-60 हजार रुपये भरपूर केलं. परत आणली, 9 गॅरेंटी सांगितली, परत हडपसरला नेली. माझं मी डॉक्टरांना औषधं देतो मेडिकलमधून, त्यांची ओळखीची गांधी म्हणून, तिथं नेली. परत प्रयत्न केला की चला म्हणा का हे नव्हतं माझ्याकडे त्यावेळेस. आणि मग तिथं गेले, तिथं पण अनेक टेस्ट केले, तिथं 5-10 हजार रुपये परत घातले. आणि मग मी म्हणलं नाही का, सर म्हणले की सर तुम्ही काहीतरी बोला, आता आम्हाला काय करायचं नाही का. तसं डॉक्टर त्या साईडला, आम्ही दोघं नवरा बायको या साईडला. मग डॉक्टर म्हणले की तुम्हाला लिओपिल-DS त्यांनी एक गोळी दिली आणि 2 गोळ्या ते म्हणजे तुम्हाला मरोपर्यंत खावा लागणार आहे पेशंटला. आणि कधी नीट होईल तर म्हणजे कधी बरे होईल लिव्हर म्हणलं त्यांचं सर. ते म्हणले की लिव्हर बरा नाही होणार, हे लिव्हर परत जास्त खराब होणार नाही, ते फक्त थांबून धरण आणि तुम्हाला मरोपर्यंत गोळ्या खावा लागणार. आणि मग मी ती परत त्या 2 गोळ्या झाल्या, परत आला घरी. येत आल्यानंतर डॉक्टर दिनेश आपले औषधाला, बाकीचे त्यांचे काही गोळ्या असं. आणि मग 3 वर्ष ते औषधं चालू होती तिला. 3 वर्ष जवळपास 2.5-3 लाख रुपये गेले असते. आणि मग ते घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता मला, कारण की 2 गॅरेंटी सांगितली होती. माझे मित्र म्हणले की तुम्ही अमृत ज्यूस घ्या म्हणून. माझ्याकडे आले ते म्हणलं मला महिन्याला 5,000 रुपये लागतात नाही का. आणि मग आता हे काय माहिती नव्हतं कसं काम करतं काय करतं. आणि मग जर मी ते जर घेतलं, जर नाही फरक पडला तर काय करायचं. पहिलंच 5,000 रुपये चालू माझ्याकडे, पण त्यांनी मला दिलं. मी घ्या तुम्ही माझ्या विश्वास ठेवा, हे चांगलं माझ्या आईला बरं वाटलं. आणि मग घ्यायचा निर्णय घेतला, मग पैसे नाही मग काय करणार. एक तर भाड्याने राहतो. मग बायकोनं म्हणलं मी आपल्याला अमृत ज्यूस घ्यायचं. ती म्हणले पैसे आणि कोणी घ्यायचं. म्हणलं आहे ना माझ्याकडे आहेत पैसे. तिला कामाला जाऊन दिलं, तिचे कानातले गहाण ठेवले. 7,000 मी अमृत ज्यूसचा एक पॅक घेतला आणि मग त्यांना मी चालू केलं. माझ्या आईसाठी पण घेतलं, दोघींना एक पॅक घेतला. आणि 20 दिवस त्यांना काहीच फरक नव्हता पडत. ते मला नाही बोलायचे तू काही पण पाचतो म्हणे आम्हाला. मी काय करायचो, पहिला माझा डबा भरा, मला कामाला जायचं. पण 20 दिवसानंतर दोघींना पण चांगला फरक पडला. पूर्ण त्यांचं 3-3 महिन्याचा कोर्स झाला, आता चांगले आहे. जे पहिलं मेडिसिन चालू होतं ते बंद झालं. वाव. आता तिला 5 महिने झाले. हे पूर्ण तिचं मी 6 महिन्याचा कोर्स करणार आहे. माझ्या आईचं पण बरं वाटलं, ती पण चांगली.